नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी ATS परीक्षेची अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये विषय आहे इंग्लिश. चॅप्टर नंबर 6 पहा, स्टडी ऑफ कलर्स अँड कॅलेंडर म्हणजे रंग आणि कॅलेंडर. पहा, पहिला आहे डे ऑफ वीक म्हणजे आठवड्याचे दिवस किंवा वार. पहिला आहे संडे म्हणजे रविवार. मंडे म्हणजे सोमवार. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. वेडनेसडे म्हणजे बुधवार. थर्सडे म्हणजे गुरुवार. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. सॅटरडे म्हणजे शनिवार. आठवड्याचे दिवस किती असतात? 7. ते आहेत संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. सेकंड पहा, मंथ्स ऑफ द इयर वर्षाचे महिने. पहा, इथे मंथ दिलेत, इथं महिना, आणि इथे कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात ते इथे दिलेले आहेत. चला तर मग पाहूया. पहिला आहे जानेवारी. जानेवारीमध्ये किती दिवस असतात? 31. पहा, दुसरा आहे फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात? पहा, 28 किंवा 29. आणि मार्च पहा, तिसऱ्या नंबरला मार्च आहे. तिसरा महिना, त्यामध्ये 31 दिवस असतात. चौथा महिना आहे एप्रिल. एप्रिलमध्ये 30 दिवस असतात. पाचवा महिना आहे मे. मेमध्ये 31 दिवस असतात. जून, 6वा महिना जून. जूनमध्ये 30 दिवस असतात. आणि 7वा महिना आहे जुलै. जुलैमध्ये 31 दिवस असतात. 8वा महिना आहे ऑगस्ट. ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात. 9वा महिना आहे सप्टेंबर. सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात. 10वा महिना आहे ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये 31 दिवस असतात. 11वा महिना नोव्हेंबर. नोव्हेंबरमध्ये 30 दिवस असतात. 12वा महिना आहे डिसेंबर. डिसेंबरमध्ये 31 दिवस असतात. पुढचा आहे कलर्स नेम म्हणजे रंगांची नावे. पहा, रेड. रेड म्हणजे लाल. ऑरेंज. ऑरेंज म्हणजे नारंगी. तिसरा आहे येलो. येलो म्हणजे पिवळा. चौथा आहे ग्रीन. ग्रीन म्हणजे हिरवा. पाचवा आहे ब्ल्यू. ब्ल्यू म्हणजे निळा. 6वा आहे व्हाईट. व्हाईट म्हणजे पांढरा. 7वा आहे ब्लॅक. ब्लॅक म्हणजे काळा. 8वा आहे पिंक. पिंक म्हणजे गुलाबी. पहा, याच्यावरून खाली स्वाध्याय आहे ते आपण सोडवूया. स्वाध्याय नंबर पहिला पहा. पहिला प्रश्न आहे, मंगळवार या वाराचे इंग्रजी स्पेलिंग पर्यायातून शोधा. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. मंगळवार म्हणजे ट्यूजडे, त्याचे आपल्याला करेक्ट स्पेलिंग या पर्यायामधून आपल्याला शोधायचं आहे. आणि ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. ट्यूजडेचं स्पेलिंग करेक्ट TUESDAY. पहा, ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न पहा, खालील पर्यायातून कलरचे नाव नसणारा शब्द शोधा. पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. रेड, येलो, फॉक्स, ब्लॅक. पहा, रेड म्हणजे लाल, येलो म्हणजे पिवळा रंग, ब्लॅक म्हणजे काळा रंग. फॉक्स म्हणजे कोल्हा. कोल्हा प्राणी आहे, कलर नेम नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, शाळेला सुट्टी कोणत्या वारी असते? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. मंडे, संडे, फ्रायडे, सॅटरडे.
शाळेला सुट्टी कोणत्या वारी असते? संडे. म्हणून पर्यायी क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 4 पहा. ॲपलचा रंग कोणता असतो? तुम्ही ॲपल खाल्ले की नाही? मग त्याचा रंग कसा असतो पहा. खाली 4 पर्याय दिलेले आहेत. व्हाईट, येलो, ब्ल्यू, रेड. ॲपलचा रंग लाल असतो म्हणजे रेड. ते पर्यायी क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्यायी क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 5 पहा. मंडे म्हणजे कोणता वार? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. शुक्रवार, गुरुवार, सोमवार, बुधवार. पहा मंडे म्हणजे सोमवार. कुठे दिलेत पहा. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. स्वाध्याय 2 पहा. प्रश्न पहिला त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस असतात? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. एप्रिल, जानेवारी, नोव्हेंबर, जून. पहा आपण इथे पाहिलेलं आहोत की जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न पहा. आठवड्यात किती वार असतात? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 8, 12, 7, 5. पहा इथे आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7. म्हणून 7 कुठे आहे पहा. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा. शनिवार नंतर येणारा दिवस कोणता? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. मंडे, सॅटरडे, संडे, फ्रायडे. शनिवार म्हणजे सॅटरडे. सॅटरडे नंतर संडे. म्हणून पर्यायी क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. शनिवार नंतर रविवार येतो हो की नाही? मग ते पर्यायी क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणून पर्यायी क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 4 पहा. वर्षातील 6वा महिना कोणता? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. एप्रिल, जुलै, मार्च, जून. पहा इथे 6वा महिना कोणता आहे? जून. म्हणजे वर्षातील 6वा महिना जून आहे. ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 5 पहा. थर्सडे आणि सॅटरडे यांच्यामध्ये कोणता दिवस येतो? पहा खाली 4 पर्याय दिलेले आहेत. फ्रायडे, ट्यूजडे, मंडे, संडे. इथे स्पेलिंग मिस्टेक झालेत. पहा इथे थर्सडे आणि सॅटरडेच्या मध्ये येणारा वार आहे फ्रायडे. पहा थर्सडे आणि सॅटरडे यांच्यामध्ये फ्रायडे येतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे.